तर अमेरिका आणि इराणमधील तणाव निवळण्यासाठी आता कूटनीतिक हालचालींना वेग आलाय. इराणनं पाकिस्तानच्या माध्यमातून अमेरिकेला 10 कलमी शांतता प्रस्ताव पाठवलाय. त्यावर 10 एप्रिलपासून इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू होईल. या प्रस्तावाद्वारे इराणनं सुरक्षा, आर्थिक सवलती आणि प्रादेशिक अधिकारांची हमी मागितली. युद्धाला पूर्णविराम देऊन कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करणं हा या 10 मुद्द्यांचा मुख्य उद्देश असल्याचं इराणनं म्हटलंय. इराणच्या 10 अटी कोणत्या आहेत बघूयात. इराणवरील हल्ले तातडीनं थांबवा. अमेरिका इस्रायलला अहिंसेची वचनबद्धता द्यावी. होर्मुझ जलमार्गावर इराणचं नियंत्रण कायम राहणार. युरेनियम संवर्धनास परवानगीची अटही ठेवली आहे इराणनं. सर्व प्राथमिक आणि दुय्यम निर्बंध काढून टाका. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवा. गव्हर्नन्स बोर्डच्या सर्व ठरावांचा अवलंब थांबवणं. इराणला नुकसान भरपाई देणं. पश्चिम आशियातील अमेरिकेचं सैन्य मागे घेणं. लेबननमधील हिजबुल्ला विरुद्ध युद्धासह सर्व संघर्षांवर युद्धविराम द्यावा अशी मागणी इराणनं केली. तर निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी काय प्रतिक्रिया दिली पाहूया. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. आज घडीला एक प्रकारे हे सीज फायर झालेलं आहे आणि 2 आठवड्यांसाठी अमेरिका आणि इराण एकमेकांच्या विरुद्ध आक्रमक भूमिका घेणार नाही अशी जरी त्यांनी विधानं केलेली असली, अशा प्रकारची जरी घोषणा झालेली असली तरी सुद्धा हे कंडिशनल सीज फायर आहे. म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच